चला मॅच ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कडवर पाहतोय गोलंदाज सैनात अकीब, स्ट्राईक रेट वर पाहतोय. बॉलर तयार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती उथुंग उठवलेला हा प्रहार यबलेला चेंडू निसटतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. पप्पे किती धावा ते वसूल केले जात आहे. तू मॅम तू मॅम चाललंय काय मैदानावरती जबरदस्त. वा भाई वा, लाजवाब. अफलातून मात्र माइंडसेट घेऊन खेळताना दोन्ही संघ पाहायला गावत आहेत. गोलंदाजी मार्कडू गोलंदाज वैयक्तिक कोटीतला पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक आखीब आलाय. स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल तो मात्र बॅटर आशिष बेंद्रे. नॉन स्ट्राईक एंड वरून नितीन चव्हाण, एक राईट हँडेड बॅटर आहे. बाहुबली फलंदाज आपण पाहतो, त्याच्यामध्ये क्षमता आहे. आखीब पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा चेंडू घेऊन अपटभार केलाय, परंतु अपटभार वरती वार करायचा प्रयत्न, परंतु पंचांनी इथे मात्र व्हाईट बॉल घोषित केला जाईल. पाहूया किती धावा इथे जोडले जातील. व्हाईट +1 एकूण 2 धावा मला वाटतं. त्या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगानं बदलेल आणि पोहोचेल जाऊन तब्बल 4 आकड्यावरती. नितीन स्ट्राईक वरती सज्ज. यवलेला लोअर फुल टॉसचा प्रयत्न ब्लॉक होल पद्धतीने मध्ये फेकला जातोय. अर्थात काय सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. चकवा देणारा हा चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नाही. हलका रीतीने टटवलाय. एक सिंगल भेटतोय. पण सातत्याने मोठे प्रहार करायचा प्रयत्न पाहायला जातोय, परंतु यावेळेला काय कळलंय, मोहे 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 चाललंय काय मैदानावरती. रामा रे रामाने काय चालू आहे मॅच मध्ये ड्रामा. वा भाई वा, जी हा, मजा येतोय मजा येतोय मजा येतोय. 2 धावा या स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 7 आकड्यावरती. अकीब पुन्हा एकदा तयार. याही वेळेला अपटभार केलाय. डीप कव्हरच्या दिशेने खेळला हा फटका. पाहूया किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल होईल, जाऊन पोहोचेल 2 धाव्यांसाठी. त्या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली. आशिष बेंद्रे जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला जातो. इनफॉर्म बल्लेबाज आहे. नक्कीच काय लाजवाब फटकेबाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून केलं जाते, परंतु अकीब थोडासा खचून गेलाय. परंतु मित्रा, कष्ट करावे लागतील, कारण आयुष्यात म्हटलं जाताना अनेक संकट येतात, परंतु त्या संकटांचा आपण बिनधास्तपणे सामना केला पाहिजे. आणि त्या संकटांनाही सांगितलं पाहिजे की तू ये किती वेळा. तर नक्कीच हॅलो, जरा सहकार्य करा. सर्व खेळाडू आहेत, त्यांनी लाईनमन म्हणून काम करायचंय. बाकीचे उर्वरित जे खेळाडू आहेत त्यांनी लाईनमन म्हणून काम करायचंय. आपल्याला स्पर्धा लवकरात लवकर ही कशी पार पडेल याचा विचार करा, कारण उद्यापासून आपल्या गावाचे शिमगे चालू आहेत. आपण दोन दिवसातच ही स्पर्धा आपण पार पाडणार आहोत आणि 3रा दिवस लागणार असेल तर आपल्याला या स्पर्धेचा दिवस आपल्याला निश्चित होणार नाही. त्याच्यासाठी या 2 दिवसात कशी स्पर्धा पार पडेल त्यासाठी आपण लाईनमन म्हणून विचार करायचा आहे. तीन आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. पुन्हा एकदा फटबार केलाय, परंतु आपल्याला सूर्य किती मात्र गोलंदाजी पाहायला गावेल. कमबॅक केलं जातंय.
ते मात्र अकीबच्या माध्यमातून, परंतु आशिष बेंद्रे आहे स्ट्राईक मध्ये. यावेळेला काय घडलंय, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय पंचांकडून, कहाणीमध्ये ट्विस्ट, नो बॉलचा इशारा आहे. सातत्याने ते नो बॉल फेकले जात आहेत. गोलंदाज सांगतोय मैं रुकूंगा नहीं, मैं झुकूंगा नहीं, मैं नो बॉल फेकूंगा, सिर्फ नो बॉल फेकूंगा. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सातत्याने गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करणं गरजेचं आहे, कष्ट करावे लागतील, कारण असंही म्हटलं जातं ना की असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो तुम, क्या कमी रह गई थी देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नीचे त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सातत्याने करणं गरजेचं आहे, कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट केले जातील का किपच्या माध्यमातून, हे पाहणं रंजक असणार आहे. लाजवाब इथे मात्र कामगिरी पाहायला गावले ते फलंदाजांच्या माध्यमातून. सातत्याने हल्ला बोल केला जातोय. धावसंख्या 1 to 12 रन्स 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. अंतिम चेंडूचा खेळ शेष बाकी, पहिलं षटक चालू आहे. यावेळेला सुरेख फटका खेळायचा विचार आहे, परंतु बॅटचा काही कडा लागली. मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल जाहीर क्षेत्रामध्ये एका धाव्याने मात्र समाधानी व्हावं लागतंय. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 13 आकड्यावरती षटक क्रमांक पहिली ते समाप्त होईल. खूपच महागडे षटक होतं आकिबच्या माध्यमातून, परंतु कमबॅक पाहायला गवलं. अंतिम चेंडूवरती एक सिंगल दिली जाते आणि त्यानंतर षटक इथे समाप्त झालंय. 1-3-13 रन्स पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला गावेल. ते मात्र साम 11 संघाचा. गोलंदाजी मार्कून सज्ज होईल मंगेश शिंदे. तो वैतीकडील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक, पंचांचा राईट हँड राऊंड विकेट मारा करेल. बॅटर तयार आशिष बेंद्रे, एक मातंबर फलंदाज आहे. सातत्याने त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार पाहायला गावलेत, परंतु यावेळेला गोलंदाज कोणती कमाल धमाल करणार का ते पाहणं रंजक असणार आहे. पाहूया पहिला चेंडू हलकरीने टटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली रोखला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसरा धावाचा कॉल आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केली जातील. नक्कीच काय, ज्या जागेवरती 1 धावा खर्च करायची होती अशा जागेवरती तब्बल 2 धावा खर्च केले जातील. मालवणी भाषेमध्ये नको नको तिथे जाऊया आणि वाईन चाटून खाऊया अशी अवस्था या मॅच मध्ये पाहायला गावली. वा भाईला, नक्कीच काय लाजवाब अफलातून इथे माइंडसेट पाहायला गावले. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत ते मात्र मोठे प्रहार लगावण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, त्यानंतर लगावला गेलेला हा फटका. पाहावे किती धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावला जाईल. 17 रन 17 धावा. यावेळेला पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक, परंतु जाहीर क्षेत्रामध्ये तिथे एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागते. सातत्याने अफलातून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न पाहायला गावतोय तो मात्र आशिष बेंद्रेच्या माध्यमातून. तितकंच तरबेज गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय मंगेश शिंदेच्या माध्यमातून.
यानंतरचा होणारा सामना आनंदित स्पोर्ट बनाम शिवगर्जना. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा होणारा सामना आनंदित स्पोर्ट बनाम शिवगर्जना. नक्कीच आनंदी स्पोर्ट्सचे संघ मालक राकेश घाक आणि त्याचसोबत शिवगर्जना संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला घालतील अमित बेंद्रे सर. आणि या दोन्ही संघ मालकांच्या संघांमध्ये होणारी एक मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला घालणार आहे. आनंदी स्पोर्ट बनाम शिवगर्जना. यावेळेला पाहूया एक सिंगल भेटून जातोय पुन्हा एकदा एका धाब्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 रन्स 22 या क्लबवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त. 22 रन्स लॉस ऑफ 0 विकेट बिनबाद 22. गोलंदाजाचं नाव कृपा करून सांगायचंय. राहुल देवाळे. वैतीकोटीतला पैलवानी संघाच्या वतीनं तिसरं षटक राहुल देवाळे आलाय. स्ट्राईक वरती आशिष बेंद्रे तयार. पहिला चेंडू फेस करेल. ओहो हो उठून फटका उसळलाय परंतु चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. इथे मात्र निराश असेल. उन्हाची तीव्रता खूपच वाढली गेली होती आणि त्यामुळे चेंडू काय दिसला नाहीये. झेल सुटतोय आणि नक्कीच काय मोठं जीवदान म्हणावं लागेल ते बॅटर आशिष बेंद्रे याला. आणि असंही म्हटलं ना जेव्हा जेव्हा फलंदाजाचं जीवदान भेटतं तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतं आणि जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो नक्कीच एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये असतो. पुढचा चेंडू. यावेळेला पुढे एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. फलंदाजाला काही चेंडू समजला नाहीये. इथे मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला गावेल. अफलातून कमबॅक पाहायला गावतोय. आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने इथे मात्र चूक टप्पा चूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करायचा प्रयत्न ते गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. बॅटिंग मार्क वरती आपल्याला बॅटर नितीन चव्हाणला आपण पाहतोय. नितीन चव्हाण थोडासा निराश असेल कारण अजूनपर्यंत कोणताही मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून पाहायला गावला नाहीये. परंतु या वेळेला काय घडलंय पुन्हा एकदा नक्कीच ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू डॉट बॉल तिथे पाहायला गावतोय. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केलं जातंय आणि नक्कीच म्हटलं जातं ना रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास चल के समंदर भी आएगा थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर क्योंकि मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आणि नक्कीच काय ही मॅच तशीच रोमांचक आपल्याला पाहायला गावली आहे आणि प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पुरेपूर केले जात आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा नजर हटी तर दुर्घटना घटी. चेंडूवरून नजर हटली. बॅटची कडा लागली. चेंडू सरळ जाऊन जातोय स्लीप वॉर्डनच्या हातामध्ये. उठी आउट डगआउट मध्ये परतावं लागेल ते मात्र बॅटर याला. नितीन चव्हाण बॅक टू द पवेलियन. हक्का बक्का करणारा धक्का नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. अंकुश कदम. पुढचा चेंडू यावेळेला सुरेख फटका खेळला गेलाय. पाहूया
कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका किती धावांसाठी ट्रॅव्हल होईल? नक्कीच 4 धावा. मला वाटतं या 4 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 एकड्यावरती. 27 रन्स, 27 धावा. अंकुश कदम स्ट्राईक एंड वरती आल्या धमाकेदार पारीची सुरुवात केली गेली आहे. अंकुशच्या माध्यमातून नक्कीच 4 धावा इथे खेचले गेले जात आहेत. 4 धाव्याने धावसंख्या 27 एकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामधले तब्बल एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावा इथे जोडले जातात. या अतिरिक्त धावांनी स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या 28 एकड्यावरती जाऊन पोहोचेल. सातत्याने प्रयत्न करावे लागतील ते मात्र डॉट बॉल फेकण्यासाठी कष्ट करावे लागतील. स्ट्राईक एंड वरती पण पाहतोय अंकुश कदम याला यावेळेला उतुंग आहे. उसळी घेणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये त्या पंचांनी दिला. पंच आपला निर्णय कळवा. 1 बाउन्स वाईट ना? एकदा रुकला जातोय आणि त्यानंतर तिथे थ्रो पाहायला गावेल. षटक क्रमांक इथे 3चा समाप्त होईल खेळ आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 30 एकड्यावरती. 30 रन्स आपल्याला पाहायला गावेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या अखेरीस. आता पाहूया अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्ग पाहतोय तुषार कामीरकर. यावेळेला स्ट्राईक एंड वरती आपण पाहत होतो. ओ हो लाजवाब तिथे मात्र स्ट्रोक पाहायला गावतोय. एक फूट स्थिती सुरेख पाहायला गावले परंतु एक सिंगल भेटून जातोय. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या जाहीर क्षेत्रामध्ये एक सिंगल भेटून जाईल. धावसंख्या 31 या गडावरती जाऊन पोहोचली. आपण पाहतोय अंतिम षटक प्रगतीपथावरती तुषार कामीरकरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. पण त्याच्या माध्यमातून इथे नक्कीच सुरेख गोलंदाजी केली जाईल का हे पाहणं रंजक असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक सिंगल भेटून जातोय. बाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधान निभावावं लागते. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अंकुश कदम. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा सातत्याने ते फेकले जात आहेत. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 4थं षटक आपण पाहतोय. हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे ते मात्र फलंदाजांना. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅटर याला काही चेंडू समजत नाहीये. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क तिथे पाहायला गावत नाहीये. सातत्याने इथे डॉट बॉल फेकले जात आहेत.
यावेळेला उत्तुंग फटका आहे, परंतु दिशा थोडीशी चुकली, एक सिंगल भेटून जाईल. जाहीर क्षेत्रामध्ये खेळला गेलेला हा फटका. नक्कीच लाईनमन विनंती आहे की आपण बॉल घेऊन यायचंय. लाईनमन अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 शेड्यूल वरती किती धावा ती वसूल केली जातील पाहूया. पाहूया अंतिम चेंडू होता एक आहे ना. अंतिम चेंडू आपण पाहतोय. यावेळेला स्ट्राईक वरती आशिष बेंद्रे हलकरीने ठेवला. इष्टिरक्षक आहे तिथे तैनात. पाहूया किती धावा ते वसूल केले जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 37 धावा. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाईल. आणि त्यासोबत विनंती करतो आनंदी स्पोर्ट आणि त्यासोबत शिवगर्जना दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण पॅव्हिलियन मध्ये येऊन नाणेफेकीचा कवली ते उडवायचंय. नक्कीच जो पहिला सामना आपल्याला पाहायला लाभला होता आजच्या दिवसातील पहिलीच मॅच, त्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला होता तो अफरोज वाडकर. विनंती असेल अफरोज वाडकर याला की येऊन आपला किताब इथे घेऊन जायचा आहे. यावेळेला नाणेफेकीचा कवली ते उडवला जातोय. आनंदी स्पोर्ट ब्राम शिवगर्जना नाझीमजी पोडकर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल उडवलाय आणि तो झुकला जातोय. शिवगर्जना यांच्या माध्यमातून पव्या त्यांच्या माध्यमातून कोणता निर्णय ते दिला जाईल. एक हाय व्होल्टेज मॅच यानंतर आपल्याला पाहायला लागेल. गोलंदाजी मार्कडू गोलंदाज सज्ज कोणता होणार पाहूया. यावेळेला एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला गावत होते. आणि नक्कीच जी पहिली मॅच आपण पाहिली त्याचा मॅन ऑफ द मॅच किताब इथे पटकावला जातात अफरोजच्या माध्यमातून. भाई सकरे यांच्या हस्ते अफरोज याला ते मॅन ऑफ द मॅच किताब इथे दिलं जातंय. लाजवाब खेळी त्याच्या माध्यमातून केली गेली ती तोच माथभराचा फलंदाज गोलंदाज अफरोज वाडकर.
हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होईल. सुधीर वाडेकर स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल तो मात्र बॅटर आकिब फोडकर. त्यासोबत नॉन स्ट्राईक एंड वरती विपुल देवाले. पहिला चेंडू आकिब 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 ऑन फायर. बरं तो झेल टिपला जाईल. पहिल्या चेंडू वरती निराशा. यावेळेला आकिबच्या माध्यमातून पाहायला लगावतोय. गोल्डन डकचा शिकार आकिब ठरेल. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. हल्ला बोल केलाय गोलंदाजाने. लाजवाब गोलंदाजी पाहायला गवले. सुधीरच्या माध्यमातून धमाका. सुधीरने केली कमाल. मॅच मध्ये येत चालले धमाल. लाजवाब वाफलातून गोलंदाजी. वा भाई वा. धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन सुधीरच्या माध्यमातून पाहायला गवले. आकिब सारखा माथंबर खेळाडू पहिल्या चेंडूवरती बॅक टू द पवेलियन झालाय. पवेलियन नवीन बॅटर मैदानामध्ये कोण सज्ज होतोय. सचिन कामेरकर यावेळेला स्वतः संघ मालक स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू आणि पाठवून दिलाय आर पार सीमा पार. मिळणार दमदार शानदार षटकार. नक्कीच काय टांगा पलटी घोडे फरार. येतोय दणदणीत खणखणीत GKPL चा षटकार. वा भाई वा. लाजवाब इथे मात्र केली जाते कमाल. मॅच मध्ये येत चालले धमाल. आले आले आज षटकार लगावलाय तो मात्र बॅटर स्वतः संघ मालक सचिन कामेरकरच्या माध्यमातून. हल्ला बोल. पुन्हा एकदा हलक्या रीतीने झटपलाय. पाहूया किती धावा येते. पाहाल गावतील चेंडू ट्रॅव्हल होतोय. गल्लीच्या दिशेने ट्रॅव्हल झाला एका धाव्यासाठी. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. एक सिंगल भेटेल एका धाव्याने. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. सुधीर वरती हल्ला बोल करायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु कमबॅक करावं लागेल. ते मात्र सुधीर याला पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठटवलाय. पाव्या किती धावा इथे वसूल केले जातील. चेंडू हातातून निसटलाय परंतु दुसरा क्षेत्ररक्षक घेऊन कव्हर करतोय परंतु चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. पुन्हा एकदा कव्हर केलं जाईल. पाव्या किती धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील. यस 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 9 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 9. पुढील चेंडू पंचांचा ओव्हर द विकेट मारा करतोय. या वेळेला हलक्या रीतीने ठठवलाय. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये केला गेलेला हा प्रहार. एक सिंगल मला वाटतं जोडलं जाईल. एका धाव्याने मात्र समाधानी व्हावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती 1-1 2-2 धावा जोडली जातात. थेंबे थेंबे तळ साचे आणि ते तळ साचायला सुरुवात झाली आहे. या 1-1 2-2 धावांनी. पुन्हा एकदा उठून फटका उचललाय. चेंडू खाली आहे का क्षेत्ररक्षक. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय आर पार सीमा पार. पुन्हा एकदा दमदार शानदार षटकार पाहायला गावतोय. ते म्हटलं जाताना आले किती गेले किती उडून गेला भरारा परंतु मैदानामध्ये चालू आहे अजूनही. बॅटर तो मात्र सचिन कामेरकरचा दरारा. लाजवाब अफलातून पारी चालू आहे. ताबडतोड बल्लेबाजी केली जाते. सातत्याने प्रयत्न केले जाते ते सचिन कामेरकरच्या माध्यमातून. हल्ला बोल एअर स्ट्राईक पाहायला गावली आहे आणि षटक क्रमांक मला वाटतं पहिला इथे समाप्त झालं होतं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली जाईल ती मात्र 16 धावा. आता पाहूया कोणाच्या पोटामध्ये येणार गोळा. धावसंख्या 16. लॉस ऑफ 1 विकेट. अडतीस धावांचं लक्ष इथे उभारलं गेलं होतं. 38 धावांचा पाठलाग करायचं असेल ते मात्र
फलंदाजांना पुन्हा एकदा हलक्या रीतीने चटवलाय. स्ट्रेट डिलिव्हरी केलेला हा फटका पुन्हा एकदा मिसफील्ड तिथे पाहायला गावेल. याही वेळेला चेंडू निसटून सरळ चाललाय आर पार सीमा पार. 1 रुपयाचं टमटम चिंट पाक दमदम डम 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 करत चेंडू निघालाय आर पार सीमा पार. पुन्हा एकदा दमदार शानदार चौकार लाजवाब अफलातून इथे मात्र पारी पाहायला गावले. सातत्याने धमाकेदार पारी पाहायला गावते ती बॅटरच्या माध्यमातून. विपुल देवाळे ऑन फायर पाहायला गावतोय. गोलंदाजी मार्कडून पुन्हा एकदा प्रसन्न शिंदे तयार. प्रसन्न वरती हल्ला बोल चढवायचा प्रयत्न पाहूया पुन्हा एकदा. यावेळेला कमबॅक पाहायला गावलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये इथे. नक्कीच डॉट बॉल पाहायला गावेल. दबाव निर्माण केला. या दबावावरती प्रभाव काढावा लागेल ते मात्र फलंदाजांना. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा उठून फटका खेळलाय. पाहूया किती धावांसाठी ते चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेला नक्कीच ओयोटी आउट. विकेटचं पतन. विपुल देवाले बॅक टू द पवेलियन. इथे हक्का बक्का करणारा धक्का पाहायला गावतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार कामेरकर उर्फ राजा यावेळेला सज्ज झालाय आणि मैदानावरती राज करण्यासाठी हा राजा आलाय. हा राज करणार का या मैदानावरती हे पाहणं रंजक असणार आहे. गोलंदाजी वारकडे पर पाहतोय प्रसन्न शिंदे. गोलंदाजी मार्कवरती तर राज केलं होतं राजाने, परंतु फलंदाजीवरती सुद्धा राज करणार का हे पाहणं रंजक असणार आहे. यावेळेला हलक्या रीतीने टटवलाय. अफलातून ड्राईव्ह तिथे पाहायला गावतोय. पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा फटका अगदी सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागतंय. प्रसन्न शिंदे अफलातून गोलंदाजी केली जाते. सातत्याने अचूक टपाचूक लाईनीवरती गोलंदाजी केली जाते, परंतु तितकेच तरबेज फलंदाज आपल्याला पाहायला गावलेत. यावेळेला स्टेप अप केला आणि त्यानंतर लगावलेला हा फटका. पाहूया किती धावा इथे वसूल केले जात आहेत. दोन धावा अजून या षटकामधले तब्बल एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतो दुसरं षटक प्रगतीपथावरती तब्बल 38 धावांचं लक्ष इथे उभारायचंय. 38 धावांचं पाठलाग करायचंय. यावेळेला एक सिंगल भेटून जाईल. दुसऱ्या धाब्याचा कॉल नाकारलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 24 धावा. चोवीस धावा जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज असं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज मंगेश आणि पहिला चेंडू पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. नियम क्रमांक 21 चा वापर. 78 धाव मुकम्मल केले जातील किती पाहूया. याही वेळेला चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो नव्हता, परंतु इथे गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला गावलंय. पाहूया पंच या चेंडूवरती किती धावा वसूल केले जातील. नो प्लस 3 एकूण 4 धावा. चार धावा या वेळेला जुळले गेल्यात. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो आणि त्यानंतर हा पुढचा चेंडू झेल पकडायचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. यष्टीरक्षक अफलातून इथे मात्र गोलंदाजीचा कमबॅक पाहायला गावतोय. नक्कीच यानंतरचा होणारा सामना
आनंदी स्पोर्ट बनाम शिवगर्जना संघाने नाणेफेकीचा कप जिंकल्याने विनंती करतो शिवगर्जना संघाला की आपला निर्णय इथे कळवायचा आहे. यानंतरचा होणारा सामना आनंदी स्पोर्ट बनाम शिवगर्जना. तर दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कप लढवला गेला होता, तो झुकला जातोय. शिवगर्जना संघाच्या माध्यमातून प्रथम गोलंदाजी स्वीकारली शिवगर्जना संघाने आणि आमंत्रित केलंय ते मात्र आनंदी स्पोर्ट्स संघाला ते मात्र फलंदाजी करण्यासाठी. यानंतर आपला सामना आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्या. तर त्याचसोबत पुढचा चेंडू उठून फटकाय 6 धावा. उठून खेचला गेलेला हा प्रहार आपल्याला पाहायला गावतोय. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आहे. साम 11 संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला गावतोय. जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्यांची गरज. बॅटर तयार. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एक सिंगल भेटून जातोय. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं घेल. राजा याने अक्षरशः राज केलंय या मैदानावरती आणि तेच सांगण्याचा प्रयत्न राजा या मॅच मध्ये करतोय. लाजवाब अफलातून ते मात्र फलंदाजीचं प्रदर्शन राजा याच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी फक्त एका धाव्याची गरज आहे. हो रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. विजेता संघ ठरेल अर्थात काय समर्थ कृपा संघ. विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभव झालेल्या संघाला नेक्स्ट मॅच साठी आमंत्रण. आणि त्याचसोबत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय